गेल्या काही दिवसांपूर्वी युनिट 2च्या पथकानं नाशिक शहरातील भद्रकाली परिसरामध्ये मोठा कत्तलखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईमध्ये अनेक जिवंत गायी मिळून आल्या। महाराष्ट्रात गोहत्या बंद असताना देखील कत्तलीसाठी गाय घेऊन जाणारा एका इसमासह टेम्पो ताब्यात घेण्यात आलाय। पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबड लिंक रोडवरील छत्रपती चौक येथून एका महिंद्रा कंपनीची मॅक्सिमो पिकअप गाडीमध्ये कत्तलीसाठी गाय घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली असता घुमरे यांनी सापळा रचलाय। तसेच गाडी क्रमांक MH15 CK 9519 या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये एक गाय आढळून आली आहे। मशीद कुरेशी वय वर्ष 43 राहणार वडाळा गाव सादिक नगर याची चौकशी केली असता त्याने गाडीमध्ये असलेली गाय कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कारवाई युनिट क्रमांक 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, गुलाब सोनार, विशाल पाटील, पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे, तेजस मते, प्रवीण वानखेडे यांनी केलेली आहे। पुढील कारवाईसाठी आरोपीला सातपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात येत आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी नितीन चव्हाण, सिडको।